हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेन हा टॉपिक बघणार आहोत। मायग्रेनचे कॉजेस काय आहेत, त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि त्याची होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका। मायग्रेन ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे। मायग्रेन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं डोकेदुखी दिसते, जी एकतर्फा असते, म्हणजे एकतर लेफ्ट साइडेड और राइट साइडेड। त्याचबरोबर प्रकाशाची भीती किंवा संवेदनशीलता, आवाजाची आणि प्रकाशाची संवेदनशीलता हे त्याच्यामध्ये दिसून येतं। त्याचबरोबर मध्यम स्वरूपाची किंवा तीव्र स्वरूपाच्या वेदना असू शकतात। थोडी जरी हालचाल केली तरी सुद्धा यामध्ये वेदना जाणवतात। त्याचबरोबर उलटी आणि मळमळ या सुद्धा गोष्टी मायग्रेन मध्ये दिसून येतात। सो बाकीच्या हेडेक मध्ये आणि मायग्रेन मध्ये डिफरन्शिएट जर करायचं असेल तर मायग्रेन मध्ये हेडेक बरोबर उलटी, मळमळ होणं, त्याचबरोबर प्रकाशाची भीती किंवा वन साइडेड हेडेक हे सगळे सिम्पटम असेल तर तो मायग्रेनच असतो। आता आपण बघूया मायग्रेनची कारणं कोणती कोणती आहेत। मायग्रेनची कारणं वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकतात। मेंदूमधल्या रसायनामध्ये असंतुलन हे सुद्धा त्याच्यामधले एक कारण असू शकतं। त्याचबरोबर स्त्रियांमध्ये जे हार्मोनल बदल होतात, मासिक पाळी, प्रेग्नन्सी आणि मेनोपॉज यामध्ये जे इस्ट्रोजन या हार्मोनचे जे चढ उतार होतात त्यामुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो। सेकंड मध्ये हार्मोनल मेडिसिन जे असतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, जी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी यामुळे सुद्धा मायग्रेन ट्रिगर होऊ शकते। थर्ड आहे अल्कोहोल, त्याचबरोबर कॅफेन सुद्धा मायग्रेनला ट्रिगर करतं। फोर्थ आहे स्ट्रेस हे एक मेन फॅक्टर असू शकतो मायग्रेनचा। त्याचबरोबर मोठा आवाज हे सुद्धा मायग्रेनला ट्रिगर करू शकतं। जास्त फिजिकल वर्क सुद्धा मायग्रेन होण्याचं कारण असू शकतं। आणि सगळ्यात लास्ट म्हणजे हवामानातील बदल, म्हणजे वेदर चेंज जरी झाला तरी सुद्धा मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतं। त्याचबरोबर जर फॅमिली हिस्ट्री असेल मायग्रेनची, जर कुटुंबातील एका व्यक्तीला मायग्रेन असेल तर कुटुंबातील इतरांनाही तो होण्याची शक्यता असतो। वय म्हणजे अडोलसंट वयामध्ये स्टार्ट होऊन ते 30 मध्ये जास्त त्याची तीव्रता वाढते आणि 30 नंतर ती कमी कमी होत जाते। त्याचबरोबर मेल्स पेक्षा फिमेल्स मध्ये 3 पट जास्त मायग्रेन दिसून येतं। मायग्रेनच्या मेन लक्षणाबरोबर इतर लक्षणं म्हणजे भूक न लागणं, खूप उबदार व थंड वाटणं, थकवा जाणवणं, पोटदुखी, ओटीपोटात दुखणे, प्रकाश, आवाज व वासाची संवेदनशीलता हे सगळे सिम्पटम्स मायग्रेनमध्ये दिसून येतात। आता आपण बघूयात यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट कोणती आहे। तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिला आणि बेस्ट मेडिसिन आहे बेलाडोना। बेलाडोनामध्ये हेडेक बरोबरच फुलनेस ऑफ हेड आणि लाईट आणि नॉईसला सेन्सिटिव्हिटी जास्त असेल तर बेलाडोना मेडिसिन खूप बेस्ट काम करतं। या मेडिसिनचे 30 पोटॅन्सी मध्ये 2 ड्रॉप सकाळ दुपार संध्याकाळ डायरेक्ट जिभेवरती घेऊ शकता। याचबरोबर सेकंड मेडिसिन आहे ब्रायोनिया। ब्रायोनियामध्ये हेडेक बरोबर जर थोडा मोशनला जर पेन जास्त होत असतील आणि हेडेक जर डोळ्यावरती सेटल होऊन जर पूर्ण डोक्यात स्प्रेड होत असेल तर ब्रायोनिया बेस्ट मेडिसिन आहे। सो त्याची घेण्याची प्रोसेस सेम आहे। 30 पोटॅन्सी मध्ये 2 ड्रॉप सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही घेऊ शकता। थर्ड मेडिसिन आहे जलसेमिया। कंजेस्टिव्ह हेडेक, डोळ्याच्या भोवती हेडेक असेल आणि ते स्ट्रेसमुळे जास्त होत असेल तर जलसेमिया मेडिसिन इफेक्टिव्हली काम करतं। त्याचबरोबर सॅंग्विनॅरिया ही एक चांगली मेडिसिन आहे मायग्रेनसाठी। यामध्ये राईट साइडेड हेडेक असतं। हेडेक डोक्याच्या बॅक साईडला स्टार्ट होऊन ते नेक पासून रॅडिएट होऊन ते राईट आयला सेटल होत असेल तर हे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे सॅंग्विनेरिया मेडिसिनचं। त्या पेशंटला सॅंग्विनेरिया मेडिसिन खूप बेस्ट रिझल्ट देतं। सो हे अकॉर्डिंग टू सिम्पटम्स मॅच करून हे मेडिसिन्स घेऊ शकतात। सो आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढं। परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओला। थँक्यू सो मच।